हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण मी माझ्या घरी माझी होळी कशी सेलिब्रेट करते, रंगपंचमी कशा पद्धतीने खेळते ते. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला मी होळीच्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठली. सुरुवातीला माझ्या हस्बंडचा टिफिन केला, त्यांना जॉब होता, जॉबला जायचं होतं, सुट्टी नव्हती. त्यामुळे सकाळी उठून मी धपाट्याने चटणी केली, त्यांना एकाच डब्यामध्ये पॅक करून दिली. मस्त ते कामावर गेले कंपनीमध्ये. नंतर माझ्या मुलीला अभ्यासाला उठवलं, कारण की त्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. तिचा नाश्ता केला, ती पण शाळेत गेल्यानंतर मस्त केला गरमागरम चहा पिल्यानंतर माहीत नाही मला कुठली स्फूर्ती येते. मी झपाट्याने काम करायला लागते. झाडू, पोछा, कपडे, आंघोळ, देवपूजा एकाच सोयीने करते. नंतर मी आरामात करते माझा नाश्ता झाल्यानंतर मी माझ्या झपाट्याने कामाला लागली, कारण सण होते तर सणाचे भरपूर काम असतात. सुरुवातीला मी काढली मस्त सुंदरशी रांगोळ. तुम्हाला माझी रांगोळ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मी दोन्ही दिवसाची रंगपंचमीची आणि होळीची एकाच दिवशी रांगोळ काढून घेत असते, पण माहीत नाही माझ्या बिल्डिंगमधल्या मांजरीला माझ्या रांगोळीशी काय प्रॉब्लेम आहे, तर ती नेहमीच माझी रांगोळ मोडून टाकते. आणि आमच्या कॉलनीमध्ये बघा सार्वजनिक होलिका होते. तर अशा पद्धतीने सकाळीच तयार झाली होती, मी तुम्हाला दाखवत आहे. खूप छान आम्ही एन्जॉय करतो आमच्या कॉलनीमध्ये. नंतर मी सायंकाळी 4 वाजता लागली स्वयंपाकाला. तर माझ्याकडे होळीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो. मस्त पुरण केले, भात केले, नंतर बटाटे कुकरला लावून बटाट्याची सुकी भाजी केली आणि पुरणपोळी केली. आणि यावेळेस आमचा कढी आणि वडे भाजी खायची इच्छा नव्हती, तर मी यावेळेस केली होती डुबकीवाली कढी. तुम्ही कधी नाव ऐकलं आहे का? नसेल ऐकलं तरी मी रेसिपी तुमच्याकडे नक्की शेअर करेल. माझ्या चॅनलला तुम्ही असेच राहा आणि ह्या रेसिपीचा आस्वाद घ्या. मस्त शानदार अशी कढी केली होती, खूप छान झाली होती. टेस्टला माझ्या घरच्यांना खूप आवडली. छत्तीसगडची रेसिपी आहे ती, होळीच्या दिवशी केली जाते. तर मी पण यावेळेस केली आणि मस्त आस्वाद घेतला. खूपच टेस्टी लागते. सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मी पूजेची तयारी केली, पूजा काढून घेतली, स्वतः पण मस्त छान तयार झाली. नंतर आम्ही 3 जण गेलो खाली. आमच्या कॉलनीमध्ये खूप छान होलिका होते. मग किती छान अशी पूर्ण पब्लिक आलेली आहे, म्हणजे शिमगा, माझ्या दारी शिमगा असं म्हणतात ना, तशी गोष्ट झाली मस्त. आम्ही तर गर्दी इतकी होती की मला पूजा करताना व्हिडिओ काढायला मिळालाच नाही. तर मी अशा पद्धतीने प्रदक्षिणा मारताना, पाणी अर्पण करताना व्हिडिओ काढलेला आहे, तो समजा मी शेअर केलेला आहे. बघा छान पूजा झाली. मग मैत्रिणींसोबत मस्त मी व्हिडिओ फोटो काढले, खूप एन्जॉय केला आम्ही. या दिवशी पण थोडा कलर खेळत असतो. नंतर घरानंतर आम्ही मस्त जेवण केलं तिघांनी मिळून. भात आणि डुबकीवाली कढी खूप टेस्टी लागते. नंतर आम्ही झोपल्यानंतर सकाळी उठली मी रंगपंचमीच्या दिवशी, तर सुट्टी असते म्हणून मी झोपेचा पूर्ण आस्वाद घेते. तर मी उठली होती 7-7:30 वाजता. सुरुवातीला मी स्वतःला तेलाने पहिल्यांदा चोपडून घेतले, तोंडाला, हाताला, पायाला, केसाला तेल लावून घेतले, जेणेकरून कलरचा कुठलाच इफेक्ट झाला नाही पाहिजे. नंतर पाणी घेऊन आम्ही अशा पद्धतीने होलिका दहनच्या ठिकाणी गेलो. आमच्याकडे अशा पद्धतीने होलिका दहन करते, त्या ठिकाणी थंड पाणी टाकलं जाते आणि तिथून राख आणली जाते. म्हणतात की चांगल्या आरोग्यासाठी चांगलं असते, आपल्या घरात भरभराट राहावी, आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं, यासाठी ही राख घरी आणून लावल्या जाते, आंघोळीच्या पाण्यात टाकली जाते. तुमच्याकडे पण अशा पद्धतीची पद्धत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर पूजा झाल्यानंतर घरी आल्यावर मस्त आम्ही रंगपंचमीची तयारी केली. तर मी सुरुवातीला एका प्लेटमध्ये एकदम सुगंधितवाले रंग काढून घेतले. तर रंगपंचमीची सर्वात पहिले माझ्या बाप्पाकडून. मी कुठल्याही सणाची सुरुवात माझ्या बाप्पासोबतच करते. तर पहिला रंग माझ्या बाप्पांना. बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. नंतर माझ्या अहोंसोबत आम्ही घरात पहिले कलर खेळलो, खूप सारे फोटो व्हिडिओज काढले, भरभरून करायला लावला माझ्या अहोंना. नंतरची होळी माझ्या बाळासोबत, माझी बच्ची, तिला होळी खेळायला खूप आवडते. आम्ही दोघींना मस्त होळी खेळलो. घरात मला खूप सारे फोटो काढले. शेवटी मी फोटो सेंड केले बघा फायनली. ते छान छान कलरसोबत तुम्हा सर्वांना मनापासून हॅपी होली टू ऑल ऑफ यू. आय होप तुमच्या सगळ्यांची होळी चांगली गेली असेल आणि खूप मस्त एन्जॉय केला असेल. आम्ही घरात होळी खेळलो. नंतर कलर, पाण्याचे बलून वगैरे घेऊन आम्ही गेलो खाली. आमच्या कॉलनीमध्ये सणवार खूप छान प्रकारे मनवले जातात. तर आमच्या कॉलनीमध्ये असते रेन डान्स 2-3 घंटे मस्तपैकी. आम्ही सगळं मैत्रिणी म्हणून खूप एन्जॉय करतो.
बघा शानदार असा रेन डान्स असतो. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला, खूप भिजलो, खूप नाचलो. पण आमच्या डीजेवाल्या बाबूने आमचे गाणेच लावले नव्हते, तरी जे आहे त्या गाण्यावर आम्ही तरी नाचलो आणि मज्जा केली खूप आणि खूप सारे फोटो काढले. मी कुठे आहे शोधा बरं मला. छान असं मस्तपैकी आम्ही होळी सेलिब्रेट केली, रंगपंचमी सेलिब्रेट केली. मी घरी आल्यानंतर अशा प्रकारे केले मी पाणीवाले फुलके. ही रेसिपी मी शेअर करणार आहे. आणि पाणीपुरी केली जेवायला आज आणि मस्त आस्वाद घेतला. आय होप तुम्हाला माझे आजचे होळीचा व्लॉग नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, माझा एन्जॉय नक्कीच आवडला असेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. काही होळीचे फोटोग्राफ आहे, एन्जॉय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर. हॅपी होली टू ऑल.